नाशिकच्या बागलाण तालुक्यातल्या महड इथे चाऱ्याला गंजीला आग लागलेली आहे. भीषण आगीत एका शेतकऱ्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. चारा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकरी आगीत होरपळल्याचं बघायला मिळतंय आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेलं असता पोलिसांनी मृत घोषित केलंय. या घटनेतल्या नंतर परिसरातनं हळहळ व्यक्त होतीये. सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं चाहत्यांकडून अंत्यदर्शन. मुंबई पोलिसांकडून मानवंदना. शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर. अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, सुशील कुमार शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन. आशा भोसलेंना दिग्गजांची श्रद्धांजली. सोशल मीडिया, वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून जागवल्या आठवणी. संगीत क्षेत्रातलं चैतन्य हरवल्याची भावना. भोंदू खरात प्रकरणी ईडीची छापेमारी. राज्यात 11 ठिकाणी छापे. खरातच्या आर्थिक व्यवहाराचा ईडीकडून शोध. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे महापालिकेविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. पुनर्रचनेत नागरिकांच्या सोयीपेक्षा राजकीय सोय पाहिल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाकडे मागितला अहवाल. महिला आरक्षण आणण्याच्या वेळेवर सोनिया गांधींची टीका. तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई. 2024च्या लोकसभेलाच महिला आरक्षण हवं होतं, सोनिया गांधी यांचं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.